जातोय आणि आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कैलासवासी सुमन सीताराम पार्टे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सुनील सीताराम पार्टे यांच्या स्मरणार्थ यांच्या सौजन्याने रोख 10,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. चौथं हवालदार श्री दीपक शांताराम मुतेकर व हवालदार संतोष मारुती उतेकर यांच्या सौजन्याने रोख 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात झाली मित्रांनो. 3 षटकांचा सामना. पॉवर प्ले नसेल मित्रांनो प्लीज. इथं पण पाहिलं तर स्ट्रायकर आपण पाहिलं तर अल्पेश आणि इथं पण पाहिलं तर कल्पेशच्या बॅट मधून आपण 50 धावा पाहिल्या होत्या. स्ट्राईकला पण पाहिलं तर कल्पेश. इथं मात्र स्क्वेअर चेंडू. पंच अर्थात आम्हाला सांगतात की हा अवांतर धाव मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या बलकावरती लागते 3 धावा. अर्थात डावातील षटक क्रमांक पहिलं 3 षटकांचा सामना. 3 षटकात कमीत कमी 30 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर नक्कीच. ओ इथं मात्र मोठा फटका. उडाया चेंडू सीमारेखा पार आर पार येतोय षटकार. पुन्हा एकदा ऐकूया डीजेचा आविष्कार. जिथे इनिंग संपवली होती तिथूनच सुरुवात केली. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा पार आणि आजच्या दिवसातील सर्वात बिग आरपार षटकार. वाटत जबरदस्त. पंचांचा इशारा बघा काय षटकार दिलाय. जबरदस्त षटकार. सुमित माझ्यासोबत जोडले गेलेत गुणलेखन कक्षामध्ये. अल्पेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार येताना आपण पाहिलेत का फलंदाजी आहे. हो इथं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र वेणूचा हा एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतर स्क्वेअर चेंडू. त्यानंतर षटकार डॉट. 15 धावा फलकावरती लागल्यात. पहिलं षटक अत्यंत महागडं आहे. कल्पेशला ठाऊक आहे 3 षटकांमध्ये आपण कमीत कमी 45 धावांचं टार्गेट सेट केलं तर आपल्या पुढच्या फेरीतील अशा जिवंत राहतील. त्या दृष्टीने फलंदाजी करतो. इथं मात्र फटका बसलाय. परंतु झेल देखील सुटलाय. नक्कीच मित्रांनो तुम्ही कॅच नाही तर मॅच सोडलाय. कारण कल्पेश सारख्या खेळाडूला जीवदान देणं फार मोठं. कारण तो येस आपण पाहिलं दोघं सख्खे बंधू आहेत. क्रिकेटच्या पटलावरती अशा खूप पेर आपण पाहिलेत. कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण आपण पाहिलं. आणि इथं पण पाहिलं तर कल्पेश आणि अल्पेश अशी जोडी मैदानात. इथे पण पाहिलं तर स्ट्राईकवर येते अल्पेश. आणि आजच्या सत्रात काय कल्पेश काय जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय वेणू. पुढचा राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू डॉट चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या स्थिर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 16 धावा. आपल्याला एक
ते देण्यासाठी मी विनंती करतो सूरज मोरे, आपण विनंती करतो आपले शुभ हस्ते पारितोषिक द्या. काय झेल टिपला होता. धावसंख्या फलकावरती लागते 20. पुन्हा एकदा कल्पेशच्या बॅट मधून निघालेला फटका. येस, आपण पाहिलं तर 19 धावांवरती खेळतोय कल्पेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. इथं पण पाहिलं तर आणखीन एक स्पर चेंडू. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या फलकावरती लागते 21 धावा. षटक क्रमांक 2. अत्यंत सुरेख सुरुवात आहे. कल्पेश आणि अल्पेश अशी जोडी मैदानात आतापर्यंत वन मॅन शो. आता पण पाहिलं तर आतापर्यंत वन मॅन शो फलंदाजी आपण पाहतोय कल्पेशची. वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेखा पार. आणखीन एक येतोय कल्पेशच्या बॅट मधून. जबरदस्त षटकार. डीजे कॅरी ऑन. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. वॉटर बॅटिंग. कल्पेश नावाचं वादळ घोंगावताना आपण पाहिलं होतं. आता एक वादळ मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु कल्पेशचे जे वादळ आहे ते जबरदस्त वादळ आहे. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. संधी निर्माण झाले. पुन्हा एकदा झेल सुटलाय. म्हणतात ना, नशीब देखील बहादुरांचीच साथ देत असतो आणि इथे मात्र वारंवार कल्पेशला जीवदान देखील मिळत आहेत. यष्टीरक्षकाच्या कडून सुटलेला हा दुसरा झेल आहे. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 28 धावा आणि या 28 धावांमध्ये मित्र म्हणून 26 धावा ह्या एकट्या कल्पेशच्या आहे. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. 6 चेंडू आणि 26 धावांवरती खेळतोय. 500ची स्ट्राईक रेटने फलंदाजी. वाट बॅटिंग. मागच्या सामन्यात 16 चेंडू फेस केले होते. 50 धावांची खेळी केली होती. काय कमालीचा फॉर्म मध्ये आहे खेळाडू आणि त्याचा भाव आपण पाहिलं तर अल्पेश मात्र त्याला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. गोलंदाज देखील कल्पेश आहे आणि नक्कीच इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या फलकावरती लागते. डावातील 29 धावा फलकावरती लागते. डावातील आपण पाहिलं तर हे षटक क्रमांक 2 षटक आहे. 3 षटकांचा सामना असेल. अतिशय सुरेख फटका. काय जबरदस्त फटका मित्रांनो. काय फलंदाजी चालले. छत्रपती शिवबाचा छावा आणि अल्पेशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक आरपार बिग 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 षटकार. फक्त 32 धावांवरती खेळतोय. 3 षटकांच्या सामन्यात जर का अर्धशतक मारलं ना मित्र म्हणून हे रेकॉर्ड होईल, खरोखर रेकॉर्ड होईल. कारण 3 षटकांच्या सामन्यामध्ये अर्धशतक मारणं म्हणजे फार मोठं कौशल्य आहे. बघा 32 धावांवरती खेळतोय, चेंडू फेस केले 7, 4 षटकार मारले, 1 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पण पाहिले आणि त्याचा भाव
कल्पेश काय करतोय, स्ट्राईक रोटेट करून देण्याचं काम करतोय. अत्यंत सुंदर 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 आपण पाहतोय. ह्याला म्हणतात क्रिकेट. एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने सेन्सेबल क्रिकेट. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. हो, इथं आपण पाहिलं तर अल्पेशच्या बॅट मधून देखील फटका येतोय. हा देखील जातोय चेंडू सीमारे का पार. अल्पेश सारखं तू शेर तो मैं सव्वा शेर, तू जर षटकार मारू शकतोस तर मी देखील षटकार मारू शकतोस. अल्पेशच्या बॅट मधून येतोय षटकार, चेंडू सीमारे का पार येतोय. वन 41 धावा फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा परेश सज्ज होतोय. इथे मात्र फार फार वेळा एखादा डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. कारण आतापर्यंत प्रत्येक चेंडूवरती आक्रमणच पाहायला मिळते, परंतु इथे खूप वेळानं आपण पाहिलं तर एक डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू पुल केलाय, चेंडूला प्रॉपर टायमिंग होत नाहीये. परंतु इथे आपण पाहिलं तर मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होते, परंतु तोपर्यंत वेळ आहे, संधी आहे. 1चं रूपांतर 3 मध्ये होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक मात्र मिळते ती ह्यावेळी. हो, इथे खराब क्षेत्ररक्षण आहे, अत्यंत खराब क्षेत्ररक्षण आहे. विदाउट लॉस. अल्पेश कल्पेश दोन बंधू तुटून पडलेत प्रतिस्पर्धी संघांवरती. आपण पाहिलं तर आजच्या सत्रातील हा दुसऱ्या फेरीतील सामना कालिका माता चिंचाटवाडी विरुद्ध स्वयंभू नागेश्वर चोरवणे. काय आक्रमण केलंय अल्पेश कल्पेश, जबरदस्त फलंदाजी आहे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने स्ट्राईकवर येतोय पुन्हा एकदा कल्पेश. आणि आपण पाहिलं तर कल्पेशकडे स्ट्राईक आहे आणि या सामन्यातील अद्याप 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती लागते 46. 50चा पल्ला पार होणार का पाहूया. आणि किती धावांवरती नाबाद राहणार कल्पेश हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि गोलंदाज देखील आपण पाहिलं ना तर नक्कीच राजेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. ओ, इथं मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया राजेश झेल घेणार का. आता मात्र झेल घेतलाय आणि खरोखरच एक कल्पेशची जबरदस्त खेळी संपुष्टात येते. डीजे सांगेन मी तुम्हाला, थांबा. इथे आपण पाहिलं तर कल्पेशची खेळी संपुष्टात येते. त्याला परतावं लागतं. 8 चेंडू फेस केलेत, तर त्याने 4 षटकार मारलेत, त्याच्यामध्ये 1 चौकार आलाय. आणि आपण पाहिलं तर 33 धावांची एक जबरदस्त खेळी आहे का बॅटिंग केले. आणि आता मात्र डीजे या कल्पेशच्या खेळीसाठी नक्कीच एक मधुर संगीत प्लीज. इथे आपण पाहिलं तर इथे या 15 गावामधून खेळताना तो आपल्या ह्या चोरवणे संघातून खेळतोय, परंतु पिंपळी संघातून खेळताना देखील एक चांगली कामगिरी करतो. चिपळूणमध्ये असताना मी त्याला पाहिलंय. प्रत्येक स्पर्धेत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि कित्येक जवळजवळ 15 ते 16 वर्षीय क्रिकेटच्या पटलावर सातत्यपूर्ण जबरदस्त कामगिरी आहे खेळाडूची. रवी सकपाळ एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर. शेवटचा चेंडू फेस करायचा, राजेशचा पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता. अशा प्रकारे एकूण 18 यस आपण पाहिलं तर पंत सांगतात की यस षटक संपतंय. अशा प्रकारे 3 षटक संपतात, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपतोय. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 47. आणि आपण पाहिलं तर 47 धावा म्हणजे करावे लागतील 48 धावा, म्हणजे 18 चेंडू 48 धावा, जवळजवळ 16च्या सरासरीने तुम्हाला धावा कराव्या लागतील. येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक मोठं टार्गेट सेट केलंय. धावांचा पाठलाग करताना पाहूया कशा प्रकारे कालिका माता चिंचाटवाडी या धावांचा पाठलाग करतोय, कशा प्रकारची फलंदाजी होते, कोण जिंकतोय कोण हरतोय. कारण ही लढत अत्यंत महत्वाची आहे. कारण तुम्ही इथून जिंकलात तर तुम्ही नक्कीच क्वार्टर फायनलच्या दिशेने जाणार ही लढत आहे. त्या दृष्टीने पाहूया क्वार्टर फायनलचं तिकीट कोणता संघ कन्फर्म करणार दर्शवणार ही लढत. परंतु येणाऱ्या 18 चेंडूत काय घडणार तोपर्यंत मित्रांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पाहूया क्रिकेट, ऐकूया डीजे. एस डीजे.
तो मुसाड चांदेवाडी, दामणन, वागळाचा माळ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या आणि नाणेफेकीसाठी विनंती असेल प्रत्येकजी उत्तेकर आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचं. प्रत्येक उत्तेकर मुसाड चांदेवाडी संघाचा कर्णधार आणि धामणन वागळाचा माळ दोन्ही संघाचे कर्णधार. चला मदन चांदे या प्लीज. गतवर्षीचा विजेता संघ मित्रांनो मुसाड चांदेवाडी. आपण पाहिलं तर गेल्या वर्षी 2023 कालिका माता विकास मंडळ साखर चौकीची वाडी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या चषकावरती पहिलं मानाचा मुजरा कोणी कोरला असेल तर नो डाऊट आपण पाहिलं तर मुसाड चांदेवाडी संघाने त्याच्यात मदन चांदे काय जबरदस्त कामगिरी केली होती मित्रांनो. आणि त्यानंतर ह्या वर्षी देखील हा संघ या स्पर्धेत सहभागी झालाय आणि ह्या वर्षी आपण पाहिलं तर 15 गाव मध्ये या संघाचा एक दबदबा आहे, वर्चस्व आहे, अधिराज्य आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर धामणन वागळाचा माळ हा देखील संघ ह्याच 15 गाव मधील एक जबरदस्त संघ आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळणार. इथे आपण पाहिलं तर स्ट्राईकला संदेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर दीपराज आणि अल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. अल्पेश सलामीसाठी फलंदाजीसाठी देखील आला होता आणि एका बाजूने कल्पेश आक्रमण करत असताना सुंदर फलंदाजी केली होती. इथं मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू जातोय सीमा रेखा पार. पंचांचा इशारा पाहूया, पंचांचा इशारा येतोय हा आर पार. पहिल्या चेंडूवरती बिग 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 षटकार. डीजे हॉट स्टार्ट. प्लीज लाईनमन पाठवा प्लीज, मंडळाचे लाईनमन चला प्लीज मित्रांनो. अमर पार्टे बघा मित्रांनो, सकाळच्या सत्रात 11 चेंडू मध्ये 53 धावा केल्या होत्या, तरी देखील लाईनमनची कामगिरी करतोय आपल्या म्हणजेच या कालिका माता चषकासाठी. काय कामगिरी आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांची आणि हेच योगदान असतं, त्याच्यामुळे स्पर्धा अशा प्रकारचे संपन्न होतात, सक्सेसफुल होतात मित्रांनो. वेल्डन. काय गाव आहे, काय वाडी आहे, नावाप्रमाणे गोड साखरवाडी. जबरदस्त जबरदस्त स्पर्धा देखील पाहतोय आपण. हो, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता अल्फेजचा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावरती षटकार, त्यानंतर कमबॅक. एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिलं जात आहे. सुंदर सुंदर कमबॅक आहे आणि इथं आपण पाहिलं तर नक्कीच अल्पेशकडे वेग आहे, गती आहे, लाईन आहे, लेंथ आहे. नुसतं क्रिकेटच्या पटल्यावरती गती असून फायदा नाही, तर लाईन अँड लेंथ अत्यंत महत्वाची आहे. ही पाटा विकेट नाही आहे, ही मातीची विकेट आहे. याच्यावरती गोलंदाजी करणं म्हणजे फार मोठं कौशल्य असतं मित्रांनो. आणि अशा वेळी अल्पेश सुंदर गोलंदाजी करतोय. यष्टनच्या मागे आपण पाहिलं तर रवी सकपाळला आपण पाहतोय. हो, इथं मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेगाने मारलेला फटका होता आणि इथे नक्कीच चेंडू जातोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यात. एक धाव पूर्ण केले, एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि आपण पाहिलं तर 2 घेतल्या, 2 धावा मात्र मिळते. संदेशच्या बॅट मधून धावसंख्या फलकावरती लागते 8-8. आता इथून मात्र लावावी लागेल तुम्हाला वाट प्रतिस्पर्धी संघाची, कारण ही लढत महत्वाची आहे. तुम्हाला क्वार्टर फायनल मध्ये कन्फर्म करायचं असेल तिकीट तर हा सामना जिंकावाच लागेल, कारण डू ऑर डाय. तुम्ही जर जिंकलात तर विजयाच्या अपेक्षा असतील. तुम्ही जर सेमीफायनल मध्ये दाखल झालात मित्रांनो तर नक्कीच तुमच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक इथं वाट पाहतंय, आकर्षक ट्रॉफी तुमची वाट पाहतोय. परंतु सेमीफायनल मध्ये दाखल होणं फार गरजेचं आहे. कोणत्याही स्पर्धेत 4थ्या आणि 3ऱ्या क्रमांकासाठी मी आतापर्यंत 10,000 रुपयाची पारितोषिक शहरामध्ये नाही पाहिली, परंतु ह्या 15 गाव आमच्या या चौकीच्या वाडीमध्ये मी पाहतोय. हो, इथं मात्र बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू होता. एस्टनच्या मागे चांगलं एसटी रक्षण पाहायला मिळतंय रवी सकपाळच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. डॉट लिहून टाकी, डॉट आहे, डॉट आहे. आता काय इथे मात्र पंचांचा इशारा सर. हा, आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका.
हो इथं पण पाहिलं तर नक्कीच पुन्हा एकदा. आणि इथं पण पाहिलं तर आमचे मित्र रघुनाथ सुर्वे मुसाड संघातून खेळताना आपल्याला दिसतील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत मित्रांनो. पवन तलाव मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धातून खेळताना आपण त्यांना पाहतो. आणि तदनंतर तेवढंच नाही तर माझ्याबरोबर पवन तलावात ज्या ज्या स्पर्धा संपन्न होतात समालोचन देखील केले माझ्याबरोबर मोठमोठ्या स्पर्धेत रघुनाथ सुर्वे यांच्यासाठी देखील बेस्ट ऑफ लक. हो 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 बॅकफुटला जाऊन चेंडू भिरकावून दिलाय छत्रपती शिवबाचा छावा. आणि इथं मात्र पाहिलं तर एक येतोय जबरदस्त आक्रमक षटकार. येस डीजे बाजूने दीपराज दुसऱ्या बाजूने संदेश. सामना जिंकायचा असेल आपल्या संघाला चांगले संदेश द्यावे लागतील. मित्रा तुझ्या बॅटमधून एक षटकार आला दीपराजच्या बॅटमधून एक जबरदस्त बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार मारला होता. गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय दुसरं षटक टाकण्यासाठी कल्पेश. इथं पण पाहिलं तर अल्पेश कल्पेश असे हा बंधूंची जोडी असलेला हा संघ आपण पाहतोय. इथे पंत सांगतात की हा स्वेर चेंडू पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर धावेने संघाची स्थिती देखील वाढते. धावसंख्या होते 16 आणि ज्या 16च्या सरासरीने तुम्हाला धावा करायच्या आहेत ती सरासरी तुमची आहे म्हणजे तुम्ही अजून मॅच मध्ये आहेत. ह्या षटकात जर का 16 धावा आल्या तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच धोका. पाहूया काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार कोण हरणार ठरवणारे ही लढत. येणारे 12 चेंडू पुढचा चेंडू राऊंड विकेटचा मारा आहे. हो ही लाईन अत्यंत सुरेख आहे. चेंडूला थोडंसं मागे ठेवलंय आणि पुन्हा एकदा पंच आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर पुन्हा एकदा मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 17 म्हणजे खतरा कोणासाठी ठरणार पाहूया. आणि अर्थात आपण पाहिलं तर 17 धावा फलकावरती लागतात. थोडस नाही स्वर चेंडूला रिव्ह्यू नाही आपल्या स्पर्धेत नियमानुसार फक्त रनआउट साठी आहे. बरं पंचांनी घेतलंय तर घ्या. येस डीजे थांबायचे तुम्ही रिव्ह्यू घ्या प्लीज. प्लेयर रिव्ह्यू चेक करायला आला त्यांचा ग्राउंड प्लेयर इथे रिव्ह्यू चेक करायला प्लेयर येणार नाही तर पेनल्टी बसेल. प्लेयर आतमध्ये जर आला रिव्ह्यू चेक करायला तर 3 धावांची पेनल्टी बसेल प्लीज. आणि हा स्वेर चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती पण पाहिली तर 17 धावसंख्या फलकावरती लागते 17. अत्यंत खराब सुरुवात म्हणायला लागेल ते कल्पेशची कारण आतापर्यंत कल्पेशने सलग 2 चेंडू आपण पाहिलं तर स्वेर टाकलेत. खराब सुरुवात केली. धावसंख्या फलकावरती लागते 17. ह्याच कल्पेशने आपण पाहिलं तर 9 चेंडू फेस करताना 4 षटकार 1 चौकाराच्या मदतीने धावा केल्या होत्या 33. परंतु गोलंदाजीमध्ये मात्र थोडासा फंबल होताना आपण पाहतोय. अत्यंत खराब सुरुवात आहे आणि त्यांच्या शंकेचं निवारण देखील केलंय. आपण पाहिलं या थर्ड अंपायरच्या दिशेने गेलो तिथे देखील आपण पाहिलं तर हा स्वेर चेंडू होता. अत्यंत दर्जेदार पंचांची भूमिका आपण पाहतोय. इथं पण भारत अत्यंत सुरेख फटका परंतु इथे मात्र बॅड लक म्हणावं लागेल. एकदा मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 18 धावा
खरोखरच आपण पाहतो दिलीप पुतेकर प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहतात. अत्यंत सुरेख पंचांच्या भूमिकेत ज्या प्रकारचा निर्णय दिला होता, जवळून खेळले ते, जवळून पंचगिरी केले. एक क्रिकेटचा मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे, त्याचा एक जिवंत उदाहरण पाहायला मिळत आहे. इथे मात्र चेंडू हवेत आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर खेळाडूला बघा जरा प्लीज प्लीज प्लीज, खेळाडूला बघा जरा प्लीज. विनंती करतो मित्रांनो विनंती करतो, आपल्या जीवापेक्षा खेळ अत्यंत महत्वाचा नाहीये. जीव अत्यंत महत्वाचा आहे. क्रिकेटच्या स्पर्धा वारंवार होत असतात. आपल्या घरी आपले कुटुंब आहे, आपण नोकरदार माणसात याची नोंद घ्या. स्पर्धा वारंवार होतात, खेळ वारंवार होतात, परंतु जीव एकदाच मिळतो आयुष्यात. त्यामुळे विनंती करतो, खेळापेक्षा जीव अत्यंत महत्वाचा आहे. जीव सांभाळून खेळा मित्रांनो. खेळ हे होतच असतात, घरी वाट बघतात आपली लोक. चौकार ना, इथं पण पाहिलं तर धावसंख्या 4 ने मारते, धावसंख्या फलकावती लागते. 22 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत सर. 22 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर सज्ज होतो कल्पेश राहुंड. विकेटचा मारा असेल पंचांच्या आपण पाहिलं तर उजव्या बाजूने. इथं आपण पाहिलं तर नक्कीच आणखीन एक डॉट चेंडू. हा चेंडू अत्यंत सुरेख आहे. सुरुवातीचे 2 चेंडू वर टाकले होते, तदनंतर आपण पाहिलं तर 1 धावा आली, तदनंतर चौकार आणि इथं मात्र कमबॅक आहे. 22 धावा फलकावरती लागले. तुम्हाला 48 धावा करायच्या आहेत, म्हणजे अद्याप 26 धावांची गरज आहे. आणि चेंडूंचा विचार केला आपण तर 9 चेंडूचा काही शिल्लक आहेत आणि 26 धावा. मॅच ऑन आहे. हो, इथं मात्र रवी सकपाळ कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. तर फलंदाज बघतोय बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता हुआ. डीजे कॅरी ऑन. इथं पण पडत 8 चेंडूचा काही शिल्लक जिंकण्यासाठी. इथून मात्र 26 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात. हो, इथं मात्र मोठा फटका आणि इथं मात्र आणखीन एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. या षटकाची सुरुवात मात्र खराब झाली होती. 2 स्वेर चेंडू टाकले होते, एक चौकार देखील आला होता. परंतु आज दिवस आहे कल्पेशचा. कल्पेश ऑन फायर. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी, धक्के पे धक्का, तू चल मैं आया, विकेट गिरता हुआ, फिर से एक बार जय माता दी, डीजे बजता हुआ. चोरवणे संघाचे काही खेळाडू त्या झाडाजवळ आहेत. मॅच ऑन आहे मित्रांनो. प्लीज प्लीज, कारण का अटीतटीचा सामना आहे. विनंती करतो प्लीज. इथे पण पाहिलं तर हॅट्रिकची संधी आहे. आतापर्यंत आपण वाईटची हॅट्रिक पाहिली, षटकारांचे 2 हॅट्रिक पाहिल्या, परंतु विकेट हॅट्रिक नाही पाहिले. पाहूया इथे विकेट हॅट्रिक होते का. डावखुरा फलंदाज मैदानात आपण पाहिलं तर कोण आउट. नवीन फलंदाज डावखुरा प्रथम मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आतापर्यंत एक अर्धशतक, मागच्या सामन्यात 33 धावांची खेळी. इथे हॅट्रिक देखील पूर्ण करणार का कल्पेश. हो हो हो, पुन्हा एकदा बॅट का बाहरी किनारा, फिर से विकेट कीपर का सहारा, फिर से विकेट गिरता हुआ,
फिर से डीजे बेस्ट हुआ. या संपूर्ण स्पर्धेतील हॅट्रिक बघा, आतापर्यंत हॅट्रिक झाली नव्हती. षटकरांची हॅट्रिक 2 आपण पाहिल्या. तदनंतर इथे आपण पाहिलं तर ह्याच कल्पेशने आपण पाहिलं ह्या सामन्यात शेवटचे 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केलं आणि त्याला सर्वात महत्वाची साथ कोणाची मिळाली असेल तर नक्कीच रवी सकपाळची. काय सुंदर झेल टिपले एष्ट्यांच्या मागे. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर कल्पेश आज ज्या गोष्टीला हात लावतो ती गोष्ट सोने होत आहे. दिवस आहे, सोनेरी दिवस आहे आणि नक्कीच सुंदर कामगिरी देखील करतोय कल्पेश. आपण पाहिलं तर वेल डन मित्रा. एक मॅन ऑफ द मॅच झाले, दुसऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने देखील जातोय. अर्थात आपण पाहिलं तर इथे मात्र 6 चेंडूंनी 26 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या, मॅच मध्ये होता प्रतिस्पर्धी संघ, परंतु या षटकात सामन्यातले हवाच काढले. 7 धावा दिल्या, 3 फलंदाजांना बाद केले. व्हॉट बॉलिंग. गोलंदाजी मार्कवर येतोय ओमकार. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर इथं आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. काय वेग आहे, काय गती आहे. संदेश सलामीचा एकमेव फलंदाज आहे, खेळतो व्यक्ती 10 धावसंख्येवरती. एक षटकार पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र शांत झालंय. त्याचं वादळ शांत केले गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आखूट टप्प्यात चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा सुंदर झेल टिपलाय. पुन्हा एकदा फलंदाज बाद. पुन्हा एकदा फलंदाज बाद. धामणन वगळाचा माळ आपला निर्णय कळवायचा आहे. धामणन बॅटिंग. इथं मात्र स्वर चेंडू आपण पाहतोय. पंच एक आगळा वेगळा इशारा आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच दिलीप उतेकर यांच्याकडून. इथे मात्र धावसंख्या 1 ने वाढते. अद्यापही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज. पुन्हा एकदा स्वर चेंडू, आणखीन एक स्वर चेंडू. आणि आता मात्र आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 धावांची गरज. 5-23 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. आपण पाहिलं तर एक यस आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू तफुल करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी आहे. यानंतर एक बिग मॅच आपल्या भेटीसाठी येतोय. धामणन वागळाचा माळ या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतले. मुसळ चांदेवाडी संघाला नक्कीच गोलंदाजी करावी लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय नक्कीच डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. आणि इथं पण पाहिलं तर पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. निशांतजी उतेकर आपण सुशांत उतेकर आपण पाहिलं तर तो स्वतः गेला आणि इथे आणि हा चौकार येतोय. एस डीजे
गरज आता मात्र सामन्याची औपचारिकता म्हणावी लागेल. इथे आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सामना जवळजवळ जिंकलाय असं म्हणण्यास काय वावगं ठरत नाहीये. नक्कीच स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघ अभिनंदन मित्रांनो, अत्यंत सुरेख कामगिरी आपण पाहिली. आणि अशा प्रकारे हा सामना स्वयंभू नागेश्वर चोरवणे संघाने जिंकलाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मी कालिका माता चिंचाटवाडी आपला हार्दिक आभार मानतो. मित्रांनो, खेळ कोणताही असू दे, खेळात कोणत्याही सामन्याला दोष देऊ नका, कारण उत्तम खेळ आठवणी देतात, वाईट खेळ अनुभव मात्र देतात. अनुभवातून आपण शिकायचं असतं. आणि इथं पण पाहिलं तर नक्कीच धन्यवाद, आपण या स्पर्धेत सहभागी झालात. थँक्यू व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी. यस, आपण पाहिलं तर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मंगेशजी उत्तेकर आपणास विनंती करतो, जो कोल्ड्रिंक्स दिले ना आमचे मित्र, आमच्या मंडळाचे हितचिंतक या स्पर्धेसाठी ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य असतं, असे युवासेना खेड तालुका प्रमुख श्री सूरज संजय रेमणे यांच्याकडून कोल्ड्रिंक्स आहे. आणि हे कोल्ड्रिंक्स देण्यासाठी मी विनंती करतो, आपण पाहतो उपाध्यक्ष आमच्या मंडळाचे मंगेशजी उत्तेकर, आपण हे कोल्ड्रिंक्स द्या. मंगेशजी उत्तेकर आणि वैभव उत्तेकर या सामन्यासाठी पण पंच म्हणून या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे मित्र आदरणीय गॅलेक्सी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा अक्रम खान यांच्या सौजन्याने आकर्षक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो पुन्हा एकदा कल्पेश. मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा कल्पेश. 9 चेंडू 33 धावा, 4 षटकार, 1 चौकार. त्यानंतर गोलंदाजीमध्ये या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकची नोंद केली. सामनावीर देखील तेच आहेत. 9 चेंडू 33 धावा, 4 षटकार, 1 चौकार. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील हॅट्रिक देखील केले. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय कल्पेशची. क्षेत्ररक्षण लावून घ्या. हा सामना 4 षटकांचा असेल, कारण हा पहिल्या फेरीतील सामना आहे. विनंती करतो, जुना बॉल मंडळामध्ये जमा करायचा, प्लीज विनंती करतो. जुना बॉल जमा करा. मतदानची चांदई. पंच म्हणून वैभवजी उत्तेकर, आपण मैदानाचा ताबा घ्या.